शेतकऱ्यांनो आणि माझ्याकडे असे पैसे आले म्हणून कधी तुम्हाला सांगितले? कधी सांगितले काय? नाही सांगितले ना, कधीच नाही सांगितलं तुम्हाला की शेतकऱ्यांनो तुम्ही मी असं मोठा झालो बघ असं म्हणून. मग एक आता बरेच जण आहेत हो, दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हर होते, शेती करत होते, ते आज मोठमोठ्या ह्याच्यामध्ये 5 स्टार मध्ये जाऊन बसतात. तुम्ही कधी कुठल्या 5 स्टार मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन बसलाय काय? एक दिवशी जेवण करूया म्हणून बसलाय? एक पाण्याचा ग्लास तरी 1000 रुपयाचं पितात. एक पाण्याचा ग्लास आणि तिथं बसले तर तिथं तुम्ही कधी जाऊन बसलाय का तिथं? मग या लोकांना पुढं घेऊन जाणारे कोण आहे? कोण आहे हो? मी आहे का कोण आहे? सर्व आम्हीच लोक आहे, त्यांना याला पुढे घेऊन जायचे. आज मोठमोठे परवा दिवशी मी कबनाळी भागामध्ये जात होतो, कांसुलीवरून जात होतो. मी म्हटलं साहेब हे बघा, हे ह्या सावकारची जमीन आहे, हे त्या सावकारची जमीन आहे, तिथून पुढे गेलो त्या सावकारची जमीन आहे, तिथून पुढे रस्त्याला त्या सावकारची जमीन आहे. मग म्हटलं अरे गोविंद, आम्ही तरी या शेतकऱ्यांचे कष्ट बघून आम्ही टावरची कामासाठी आम्ही प्रयत्न करायलो, पण या हरामखोरांनाच फायदा होणार याचा. ह्याला जर टावर आम्ही जर करून दिलो तर हे जे घेतलेले जे सावकार सगळे आहेत हे सगळे येऊन बसून तिथं बिल्डिंग बांधून आरामशीर आपलं फार्म हाऊस करून तिथं मोबाईलमध्ये येऊन 8-8 दिवस 10-10 दिवस येऊन तिथं पिकनिक करून जाणार. आता नेटवर्क नाही म्हणजे त्यांनी इकडे येत नाही, दुसऱ्याला करून द्यायला. नेटवर्क आला तर या आमच्या लोकांना जमीन पण देणार नाही, जी विकलेली जमीन. हे बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही सांगा? मग खायच्या लोकांना आणून 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 आमच्या खानापूरमध्ये एवढी गर्दी करून टाकलेली आहे. आजकाल कुठं जाशाने तिकडं इथून तुम्ही हलशीला गेला तर हलशीच्या जमिनीच्या साईडला पूर्ण प्लॉटच आहेत. 2 लाखाला प्लॉट, 3 लाखाला प्लॉट. शेती गेली खड्ड्यात, पण ही प्लॉट करून विकायला लागले सगळे. तिथून पुढे नंदगडला गेला तर नंदगडला आता 10 लाखांना रेट आहे प्लॉटचा. तिथून पुढे खानापूरला गेला तर तिथं 25-30 लाखांना रेट आहे. पण हे गुंठ्याला 25-30 लाख रुपये विकायले. मग हे शेतकरी कुठं बंगला बांधून एक तरी बघितला ते विकणारे शेतकरी? एक तरी बघितला बंगला बांधून कुठल्या कार मध्ये फिरणारे बघितला? आणि हाय तिथंच टावेल गळ्यात घालून हाय तिथंच आणि फिरायचं, हातच्या घालून आपल्या फिरायचं. हे का घडायलं? माझ्यासारखा येतोय तुमची 10 एकर जमीन द्या म्हणतोय, इथं तुमच्या एकरला 3 लाखांना एकर 3 लाखांना मी घेतोय आणि दुसऱ्याला काय करतोय मी 30 लाखांना विकतोय. 3 लाख जी घेतलेली जी जमीन आहे, 3 लाखांची विकलेली जमीन आहे, 3 नाही 30 लाख हे यांचे दवाखान्यातच जातात. त्या